मुमुक्षूणानेकलक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनन्तम् नमामि वेदांत वेदांबरेश। श्रीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंडरीनाथ भगवान की जय, मोक्ष प्राप्त असतो परमात्म्याच्या मुखातून। जी गीता जो वेद त्यांनी प्रगट केला तो ते गीता आणि त्या गीतेचं फल म्हणजे अनुभव सुख, वेद म्हणजे आपली ओळख आपल्याला। जेव्हा आपण जन्माला येतो तर आपण स्वतःला विसरतो आणि अज्ञानामुळे देहाचा संबंध कायम राहतो आपला। एक वाक्य लक्षात घ्या, आपल्याला जन्म येतो तो अज्ञानामुळं आणि दुःख पण त्याच्यामुळेच आपण सतत भोगतो, अविद्येमुळे। पण भगवंताला प्रत्येक जीवाचं दुःख बंद करून प्रत्येक अंतःकरणाला ईश्वरमय करायचं, राममय करायचंय। प्रत्येक जीवात जीव नसून शिवच आहे, स्वतः ब्रह्मच आहे। तो देहात का घुटमळतो, वासनेत का जगतो आणि मला सोडून बाहेर देहात उपाधीला का धरतो, तो मोठा प्रश्न आहे प्रत्येक बुद्धीच्या अंतःकरणाचा, नाम जीवात्माचा, की तो उपाधीला का धरतो। जे की तुझी नाहीये, जी दिसून खरी नाही, उपाधी म्हणजे व्यष्टी, आकाश, जो की आकार क्षणाक्षणाला नाश होतो। एक क्षणभरही तो आकार स्थिर नाहीये, कारण प्रवाह रूपानं ही सृष्टी नाशवानी, क्षणाक्षण त्याचा नाश आहे। मग जे पदार्थ नष्ट नाशतेकडे झाला, विनाशाकडे झालाय ते जगत, आणि जगतातला अंश म्हणजे आपण एक भाग, पार्ट। मग जे विनाशी आहे, जे तुझं नाहीये, जे खरं नाहीये, जे सुखाला कारण नाहीये, ते आपलं नसतं। त्या सूक्ष्मता जेव्हा बुद्धीला येते तर तो अध्यात्माकडे येतो। विचारसागराचा प्रश्न आहे, मी कोण, महत्वाचा प्रश्न येतो आहे। सुंदर विचारसागर, खरंच काही जे आपल्याकडे सहज येते ना, ते नंतर कळतं कितीतरी दिवसात। सांगते जे आपण केलेलं असतं, पण ते नंतर त्याची किंमत जेव्हा कळते ना खरी, तर आपण ठप्प होते वाणी, बुद्धी पण ठप्प होते। खरंच भौतिक पदार्थ आपल्याला मिळाले पण त्याचा उपयोग नाही, हे माझा वाटतं। पण ज्या बुद्धीने देहाला धरलंय, देहाचा संबंध केलाय आणि देहाचं प्रेम तिला आलं, देहाचं तिला देहासोबतच आहे। 3 पॉइंट लक्षात ठेवायची, ती देहासोबत आहे, परमात्म्यासोबत नाही। पूजा जरी मी केली तरी, तीर्थ केलं तरी, यात्रा झाली तरी ती देवासोबत नाही। काय म्हणणे तुमचं, करा शब्द माझा खंडित करा किंवा हे खोडा, नाही खोडू, ह्याचं खंडन करा, ह्याचं खंडन करा की तुम्ही देवासोबत का, तुम्ही देहासोबत का, तुम्ही जगासोबत का, तुम्ही क्रोधासोबत का, तुम्ही अविद्येसोबत का, तुम्ही वासनेसोबत का, तुम्ही रामासोबत। इथे चुकीचा प्रश्न नाही, हे प्रत्येकाला कळतं, सांगता येणार नाही किंवा सांगणार नाही, तो भाग त्यांचा वेगळा। पण हा प्रश्न चुकीचा नाही की माझी अवस्था कशी आहे सध्या, माझ्या बुद्धीनं देहाला धारण केलेले, माझी बुद्धी इंद्रियाच्या व्यवहाराला माझं म्हणती आणि माझी बुद्धी सुख दुःखाला सहन करते, पण सुख दुःखाला टाकून तिला पुढे जाता येत नाही, हे सगळ्याला माहिती आहे। अरे हो, पण मान्य न करणं हा तुमचा अर्धवट
स्वभाव आहे. आई ना समजा मी स्पष्ट तोंडाला बोलते तर ते तुम्हाला वाईट वाटतं, पण माझा स्वभाव त्यातील निरंजन खाली घ्या, तुळशी लागाय. मग आपला विषय होता की बुद्धीचा संबंध देहाशी आहे, परमात्म्याशी नाहीये, म्हणून परमार्थाला तुमचा अर्थ नाहीये. हो माऊली. चला हे वाक्य चुकलं का? हो माऊली, हो माऊली. बुद्धीचा संबंध सांगा. पल्लेवार प्रेरणा दोघे बोलल्या, कुणी पण सांगा हे वाक्य डबल रिपीट करा, मी काय बोलले ते. हे वाक्य तरी सांगा कमीत कमी. हो माऊली. बुद्धीचा संबंध देहाशी आहे, भगवंताशी नाही. हे परमार्थ आहे का? नाही माऊली. नाही नाही, हा परमार्थ नाही माऊली, संसारच आहे. हा केवळ कर्माचा व्यवहार आहे. पूजा कर का कुठं फिर, काही बी कर, दान कर का धर्म कर, पण ते अज्ञानाच्या पोटानं ते संबंध ईश्वराचा नाहीये. कर्तव्य कर्म ते भोगायला पुन्हा येणार आहे. खरं संबंध कर्माचा आहे ना. आणि वो अहंतेचा मी केलं. तोंडानं जरी नंतर मध्ये अंतःकरणात ते स्पंदन असतात, मी केलं. हे संस्कार पुसतच नाही. मी केले हे ताठी असते मग, आणि ते आनंद म्हणजे ते संपतच नाही. ते हॅलो प्रेरणा आई बेटा, जो करतेपण आहे, जो अहमपण आहे, हे दोन भाव तुमच्या जीवन जागृत आहेत. एक करतेपणा तो पुसला पाहिजे, जो अहमपणा टाकला पाहिजे, आणि सोहमपणा भोगला पाहिजे. राम साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग. हा हे तुम्हाला कळण्यासाठीच वाणी आमची, तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. आई लेकरासाठीच असते, पण लेकराला माहित नसतं, कळत तर नसतच नसतं. ते बोलते व्यासपीठला खोटं का बोलन? इथे काय स्वार्थ आहे का, मतलब आहे काय, मोठेपण आहे? काहीच नाही. वाणी बोलत राहते, आम्ही इथे येऊन बसतो. झाडाखाली आली सावली मिळते, फळं मिळते, टपकून खाली पडला रामफळ, पिकलेला आंबा पडला. पण झाडाखाली बसल्यावर आंबा खाली पडतो, आणि सावली पण मिळते, आणि आंब्यानं पोटही भरत आहे ना. तिथं गेलं की सावली देतो ते झाड. सावली बरोबर वारं पण शांत येतं, गार आहे ना, गार थंडगार वारं, थंडगार. मग तिथं खाली फळाचं जे फळ पडतात ते झाडाला माहित नाही की खात बसणारा व्यक्ती माझं फळ खायला, किंवा तो म्हणत पण नाही की माझं फळ हे खायलेत. फळ देत राहतो, आपण खात राहतो. तसं परमात्मा सृष्टी करत राहतो, त्याला माहित नाही कोण खायला काय नाही, कारण तो करताय. झाडाला माहित नाही कोणी मला माऊलीने गोवी सांगितली, कोणी खंडणी केली त्याला मी फळ दिलं, कोणी पाणी घातलं त्याला मी फळ दिलं. लोण्यामध्ये आपण त्याला छाटतो, कापतो त्याचे भांडे, पण त्याला पण ते फळ खाऊ घालतो झाड, भांडे कापणाऱ्याला. आणि एकानं पाणी दिलं त्याला पण फळ देतो. कापणाऱ्याला म्हणत नाही माझं फळ खाऊ नको. ही निर्विकार दशा आहे ती. हा वेळा सांगितलंय माऊलीनं, खाऊ खांडणी ज्यानं केली त्याला बी फळ दिलं, आणि पाणी ज्यानं घातलं त्याला बी त्यानं फळ दिलं. ते उदाहरण देऊन माऊली जीवाला, बुद्धीला, जगाला ज्ञान देतात, आणि अज्ञान संपवतात. संतांच्या रूपाने वाणीतून येतात, आणि सतशास्त्र त्यांच्या हृदयात देतात. साधकाला साध्याकडे नेतात, आणि संसार हा चक्र थांबवतात, आणि बुद्धीला ब्रह्म करतात, आणि अंतःकरणामध्ये प्रगट होतात. ते संत महात्मेच असतात. रामकृष्ण त्यांच्यामुळे कार्य होत, त्यांच्यामुळे कार्य होत. आणि हे मला आधी कळत नव्हतं की रोज नित्य नवं कसं काय येते वाणीतून. तुम्ही सांगा शिल्पा, आज तुमच्यासोबत ते आईला प्रेम करतं आणि आईला ओळखतं, आई माझी, आईमुळे मी आहे. आज मी आईमुळे आहे.
आईने दिला, कष्ट आईने केले, मोठं तिने दिलं, डिग्री तिने दिलं, पगार तिचा आहे, माझा नाही. समजायला पाहिजे प्रत्येक मुलाला. ही जी डिग्री आहे, जे मी जातो येतो, जे शान मारतो गाडीत बसून कार मध्ये, ते आईमुळे. चुकल का माझं? नाही चुकलं. हे संत आईमुळे. हा परमार्थ आहे साध्य, हा हरिपाशी जाणं आणि बुद्धीला हरीला देणं, तिच्या चरणावर बुद्धीनं राहणं आणि हरीचं प्रेम करून त्याला विलगणं आणि हरीच्या खऱ्या स्वरूपामध्ये मिसळणं आणि हरिरूप होऊन सुख आपलं आपण घेणं, ससंवेद्या आत्मा. बापा काय शब्द असतात शिल्पा. काय भगवंत देतो छप्पर पाडके. बरं मी ज्ञानेश्वरी वाचली बी नाही अजून, ओळीकडे आले बी नाही. परमात्मा हृदयात आहे हे बुद्धीला कळतं, ती तिच्याकडे वळती आणि तिथे ती मिसळती, त्या धरून जगती आणि त्यालाच बघती आणि रामच बनती. ती ज्ञानाची खरी स्थिती, ती हरीची प्राप्ती आणि सुखाची प्रतीती, अज्ञानाची निवृत्ती, हीच खरी वेदांताची स्थिती. रामकृष्ण. हे अज्ञान जळायला लागतं, भगवंताकडे म्हणून वळायला लागतं, आवरण संपायला लागतं आणि अंतःकरण राम बनायला लागतं. त्याला वेद म्हणावं लागतं. पापड तुमचा फापड पंच पसारा नाही, इकडे ऐकलं तिकडे दिलं, हे सांगितलं ते कळालं, तसलं नाही. हे अंतरंग आहे. इथं मन राम होणार आहे, इथं अंतःकरण बाधित होणार आहे, इथं वृत्ती हरीमध्ये एकरूप होणार आहे, इथं ईश्वराचा संगम बुद्धीशी होणारे आणि आत्मभाव जागा होणारे, सुखाचा स्पर्श संत देणारे आणि आपल्या हृदयामध्ये राम प्रगट होणारे. हा भैरंग पसारा नाहीये. इथे तो प्रगट होतोय. गाणं फिरणं जे काय म्हणायचं ते म्हणा. कारण अज्ञानाचे डोळे अंधारात आहे त्या लोकांचे, ते बी कळत नाही. कळत का मी अंधारात आहे म्हणून? नाही, ते मी जे करते तेच कर म्हणते ती बाई. कसं कसं होईल? तू दोडक्याची भाजी केली तर त्याला लोकाला एलर्जी आहे, त्याला कोंबून घालतेस तर ते त्याला एलर्जी मरल ना ते. तुला दोडकं आवडतं, लोकाला तेच कोंबती का? लोकांची अवस्था बघ ना काहीतरी, तसे वेदाची अवस्था बघ ना काहीतरी. वेदाची अवस्था म्हणजे ब्रह्मज्ञान आहे, वेदाची अवस्था म्हणजे तो कोण आहे आणि वेदाचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. किती शब्द माहिती सत्य वेद म्हणजे ब्रह्मज्ञानासाठी, तो कोण सांगण्यासाठी, जगत भाव टाकण्यासाठी, कर्म सुंदर करण्यासाठी, उपासना परिपूर्ण होण्यासाठी आणि अज्ञानाचं जे अस्तित्व आहे ते मिटवण्यासाठी वेद प्रगटलेत. साष्टांग दंडवत माऊली. कळतच नाही आपल्याला कशासाठी काय ते. कळते तुझ्या घरात मुलगा आहे तर त्या पित्राला पाणी देण्यासाठी आलाय पुढं, नाही का? नाही, पुढची परंपरा सांभाळतो ना ते. जी पूर्वज आहे ते तुझ्या घरात आहेत, जे अडकलेले त्याला पाणी देऊन त्याला पुढे नेतो, तो पुत्र असतो, पुत्री नाही. किती बी समान कायदा झाला तर धर्म तुमच्या हातात नाही, पण तुम्ही जर घेतलात तर पापा वाचून काहीच नाही. कारण मुलाचे कार्य मुलीनं करणं नो एंट्री, अधर्म आहे. म्हणून ज्याचे कर्म त्याला सोपवलेत, म्हणून फक्त परमार्थ करा, सगळं भरून निघतं. पितर तरुण निघते. तुम्ही रामाला ओळखू शकता
आणि तुम्ही रामापाशी थांबू शकता. संपला. बाकी काय हातात नाहीये, पण जे हातात ते तुम्ही करत नाही. बरोबर आहे कसं काय? तुम्हाला मी काय उदाहरण दिलं, पाकिटमध्ये पैसे असले 1000 तर 100-200 तरी 100 तरी लोकांसाठी जावेत. बरोबर आहे का? लाख रुपये 1000 तरी कोणासाठी द्यावेत? सुखदुःखासाठी, कुणाच्या चूल पेटवण्यासाठी, कुणाच्या घरात चहा होण्यासाठी, भाजी. तर ती दुवा फार मोठी असते. दवा नाही, दुवा. मग दवा संपत्ती त्या धर्मानं, दानानं, कुणाच्या पुण्यानं, कुणाच्या आशीर्वादानं, कुणाचा आत्मा शांत केल्यानं जे पुण्य मिळतं ते जगाला नाही कळत. ते सगळं पोट्यालाच माझ्या माय बी खराब माय एकाचीच भरती करते की नाही कळावं. माझे बी बोलले डॉक्टर साहेब, तुमच्या समोर बोलले, हवंच तमोगुणी नाही, गुण असा रामकृष्ण. जेव्हा अंतःकरण पवित्र करायचं असेल, आपण पूजा करताना कसं करतो, आधी तर सगळेजण करते, आजकाल कुणाचीच खराब नाहीये, तो वाद नाही. जेव्हा आपण पूजेला बसतो, होम करतो वगैरे, शिस्त सगळं मांडून करून जेवढं जे पाहिजे तेवढं लागून ते तर आपण सुरू करतो. बरोबर आहे. तसं अंतःकरण पवित्र करण्यासाठी काय लागतं वगैरे काही नाही, पूर्ण ऐकतच. आता मी विषयावर येते आणि ओवी आपण घेऊया. अध्याय 18 आहे आणि 1382 माऊली. हा बेटा आले पण आले, पुढे गेले. पुढे ऐका, ओवी लागलीच आहे. ते काय झालं हॉस्पिटल आपलं, तिथून आले की कसं हे व्हायला 81 किंवा आपण 1381 थोडक्यात सांगते आणि आपण 81-91 पर्यंत जाऊया. कसं आहे थोडक्यात सांगते, विस्तार तुम्हाला देतेच, जे सिद्धांत ते सांगते, दृष्टांत तुम्हाला पटकन समजून देते. तैसे सर्वत्र माते भजता, सर्वमी होता अहंता, निशेष जावो नितत्वतामीची होशी. तुझे अहंत गेले तर तू मी होशी. अहंता म्हणजे अज्ञानातून निघालेली वृत्ती, उत्पन्न झालेली ती वृत्ती फक्त जगाला आहे म्हणती आणि मला नाही म्हणती. पण जेव्हा ती वृत्ती माझ्या श्रवणात येते आणि मला जाणू लागते, तर ती माझ्यापाशीच थांबते आणि मद्रूपच बनती. मग तू मीच होसी, मग तू राम होतोस. राम सुंदर आहे बेटा. ओवी कुठलीही घ्या, ओवी प्रसाद देतेस तुम्हाला सुखाचा. काजूचा प्रसाद ते महाराजाचा वेगळा, लाख रुपये घेते 2 काजू देते, ते घ्या म्हणते काजू, आणि आपलेच असते ते ठेवलेले त्याला, त्याच्या घरचं त्याच्या बापाचं काही माते नसते. आपण दिलेले आपल्याला देते म्हणते प्रसाद तुझा आण ना. माझ्या प्राप्तीसाठी कर्माला गुणी अवधारी, दाविली तुझ उजरी उपायांची. माझ्या प्राप्तीसाठी कर्मापासून निष्कर्म कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, नैष्कर्म हे तुला मी सगळं सांगितले 3-4 अध्यायामध्ये. कर्म योग, कर्म संन्यास योग, हे तुला इथून सुरुवात केली. युद्ध करे कर्म आहे, पण करावं लागतं. जरी वाईट असेल तर तू ज्या कुळात आलास, ज्या धर्म जन्मालास, ते कर्म तुला टाकता येत नाही, पण करताना कसं करावं हे तुला सांगितलं. हे जे तुला मी आतापर्यंत जे सगळं सांगितलं, कर्म, उपासना, ज्ञान, हे तुला माझ्या पण देण्यासाठी कोणत्या शिड्या चढायच्या आणि माझ्या पण कसं पोहोचायचं तुला मी सगळं सांगितलं. आता फक्त माझी प्राप्ती करून माझ्यापाशी थांब. खरंच थांबायला किती साधन आहे, किती भाषा सुंदर आहे शिल्पा, आणि किती सहज आहे. माझ्या प्राप्तीवरील एवं ही जे सगळं तुला बोलतोय ना, तेवढं माझ्यासाठी, तू माझ्याकडे नसते. एवं एका शब्दामध्ये इतकं भरलेलं असतंय, आपण ते शब्द सोडून देतो. जग सोडून द्यायचं, ते टाकत नाही, क्रोध टाकत नाही, देहभाव टाकत नाही, आणि ओवी टाकून द्यायची. मी म्हणायचं मी वाचायला गेले, मी पारायणाला गेले. त्रास होतो शिल्पा हे आम्हाला तुमचं ऐकताना, बघताना, तमाशा. हा काय तुझ्यात बदल काय, तू साध्य काय केलं जन्माला येऊन? तुला प्राप्त काय झालं? तू तुझं परिवर्तन काय, तुझ्या अंतःकरणाची स्थिती टाकलंस का? बोध थांबलाय का?
तुला स्वतः तू कळालीस का? अज्ञान तुझं संभ्रय का? तू त्या रामापाशी थांबलीस का? जन्म करू नको, मात्य करू नको, काय करू नको, उगाच शो आहे सगळा. हा, फक्त रामापाशी थांब. कशाला फापड बसायला? ते कळलं उगा त्याच्यात फापड दाखवायचा सगळा शो, व्हिडिओ. त्याला कळून घे ना, त्याचा व्हिडिओ हृदयात काढ, त्याचा मध्ये व्हिडिओ कर, बाहेर नाही. नुसता शो. खरे त्याचा व्हिडिओ मध्येच करायचं, एकदम खरे. त्या रामाची सोबत आहे का? त्या रामाचा संबंध आहे का? रामाशी तुझं ऐक्य आहे का? तुला सतत त्याची प्रतीती आहे का? काही नाही ना. मग कर शो. तेव्हा शोचे की आता येते ना, रामानंद सागरनं रामायण केलं, ते राम होते होय. तिथं पात्र करायचे, घरी जाऊन बसायचे. मी घरातलं काम आहे त्यातलं मी काम. मग कोणचं करा राम? घरातला का त्यातला पार्ट करणारा? तसं पार्ट करायसाठी आलो आपण खाली देहाचं. त्या मनुष्य योनीचं पार्ट खेळतो आपण. आपण देह नाही, मनुष्य नाहीत, स्त्री नाहीत, पुरुष नाहीत. हे कळण्यासाठी अभ्यास. हा सर, हो ना, हेच कळवतंय. हे आपण जे श्रवण करतो, जो परमार्थ करतो, जो आपण जन्माला येतो, तो रामाकडे जाण्यासाठी दिलाय. त्याला एवढं धन दिलं, तुला एवढी संपत्ती दिली, संतती काय सुंदर. एखाद्याची पोरगी अशी सुंदर असती, बघत तर आवडतं, पण ती पागल माय म्हणती माझं आहे तुझं, माझी पोरगी तुझी वय ग माकडे, तुझी वय. त्यानं तयार केली. तुला जावायला द्यायची पुन्हा, तुझी त्याच एक पैसे राहतही नाही. राहते का? तुझी कशी नाही? तुझी कशी? तिला बाहेर काढल्याशिवाय माय शांतच होत नाही. कधी जाते की, कधी जाते की, कधी जमत की. तुझी पोरगी राहू दे ना घरात. नाही म्हणते घरात न. तुझी पोरगी ना तुला आवडते ना, ठेव. तसं अज्ञानामुळे जगत आवडते ना, ठेव अज्ञानमुळे जगत व्हावी. जसं पोरगी आयुष्यभर घरात ठेवता येत नाही, तसं अज्ञान हृदयात ठेवता येत नाही. तिथं पोरगी ठेवली की बट्टा आहे, इकडं पण बट्टा आहे. ज्ञानाचा कोणा काय साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे. ते मला झोप येते का पोरगी बाहेर नाही गेल्यावर? जगाचीच रीत आहे, काळीची नाही. माझी मुलगी चांगल्या घरातच जावी, निर्व्यसनी पोरग मिळावं. काल त्याच्यासाठी मी तेच बोललो. माई काय निर्व्यसनी फार कमी, विषयाला बोलवणे वृत्तीनं. हा, विषयापोकड जाऊच नाही, प्रत्येक विकार होऊच नाही, वृत्तीला आकार आवडूच नाही. मग कोणाचा व्यास होती? वृत्ती निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार. कोणाला कळलं असेल, कोणाला न कळलं असेल, विचार करा आपण याच्यावर. पण व्यवहार जर केला आणि अज्ञान जर गेलं, तर वृत्तीमध्ये विकार नसतो, तिला म्हणायचं निर्विकार. आता व्यवहार कर्म झालं, निर्व्यवहार. कर्म होतच नाही, करते पण नाही तर कर्म तुमच्यापाशी राहतच नाही, तिथून पाप पुण्य होतच नाही. मग ते कर्म तुम्हाला बुद्धीला ईश्वराकडे तर मन कृष्ण कृष्ण. निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार, हे अंतःकरणाचे शिस्तीत संत. म्हणून आम्हाला जे बाकीचे पटत नाही तुमचं अवडंबर, त्याच्यामुळे
सगळं धिंगाणा दिसेल बघितलं त्याच्याकडं. सगळं सगळं विचित्र दिसत त्याचं खातं. हा देव माझी प्राप्तीवरी कर्म लागोनी अवधारी दावी तुझं उजरी उपायांची. कर्मापासून माझी प्राप्ती ज्ञानानं होती. तुला मी सगळं 18 अध्याय सांगितलं. ठीक आहे. जे आधी तव पंड सुथा सर्व कर्म मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लागिजे माझी. जे सगळं कर्म करतो ना तू ते मला अर्पण कर हे तुला सांगितलं. तू पण मला दिलं. कर्मयोगातून तू माझ्याकडे आलास. सर्व कर्म मजा अर्पिता. मला कर्म अर्पण करायचं तर कर्मयोगात यावं लागल. नाटक करून नाही आणि गीता वाचतो जगाला सांगून नाही, दिमाग करून नाही. तशा अंतःकरणामध्ये व्यवहाराची स्थिती असावी लागते. पण ह्या बेकार वागण्यामुळं चांगल्या लोकांना पट्टायला लागतो. ते म्हणतात बघा तुझी गीता वाचणारे बघा कसे वागतात आणि कसे बोलतात आणि काय गीता दाखवते. आणि मग काही बोलता येत नाही आम्हाला. नडच पकडत त्यानं. सर्व कर्म मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लागिजे माझी. तू जर मला कर्म अर्पण केलंस तर सगळ्या ठिकाणी तुला माझे प्राप्ती होईल. तू प्रसन्न, तू आनंदात राहशील. दुःख तुला शिवणार नाही. तू ते बुद्धी देहावर तुझं येणार नाही आणि तुझं अज्ञान पण उरणार नाही. अगदी काय सुंदर भाषा आहे मौलींची. हे कळत नाही म्हणून आपल्या त्रास आहे बुद्धीला. हे कळाल्यावर आणि दुःख प्राणांत वेदना होऊ लागली. मला हॉस्पिटल गरजाच्या वाऱ्या करू लागतात. अभ्यास नाही, चिंतन नाही, माझ्या महाराज दर्शन नाही, मठात नाही, काहीच नाही. माझ्या ये प्रसादी माझे ज्ञान झाले सिद्धी तेने मिळविजे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. असं केलंस ना तर तू माझ्या स्वरूपामध्ये प्राप्त होशील. तुला माझ्याशी एकरूप होशील. स्वरूपी माझ्या तू स्वरूपामध्ये एकरूप होशील. माझ्या पाशी येशील. न यमाकडे, न स्वर्गाकडे, न नरकाकडं, न ब्रह्मलोक, न चंद्रलोक, न इंद्रलोक, न कोणता मातेतला लोक नाही. तू सरळ माझ्या पाशी आहेस आणि मी तू एकच. तू माझ्यामध्ये एकरूप होशील. कशा माझे प्रसादी या ज्ञानाच्या प्रसादानं, ओवीच्या सान्निध्यानं आणि ज्ञानेश्वरीच्या बोधानं माझे ज्ञान जाय सिद्धी. पूर्ण होत ज्ञान. तिथं झालं. साधना ज्ञानाची आहे, प्राप्ती माझी आहे, सरसिद्धी म्हणतात. अनुभूती आत्मत्वाची, सुखाची आहे, निवृत्ती दुःखाची आहे, अज्ञानाची आहे. हे तुला मी करून दिले सगळं. मग तू माझ्या स्वरूपामध्ये एकरूप होशील. सांगायचं काय बोल, काय कसं बोलले कळत का आपल्याला हे अर्थ. किती बुद्धीला जेव्हा टच होत ना बेटा तिची अवस्था अगदी बदलते. आणि ती रामापाशीच थांबते. तिला दुसरं काही आवडत नाही. त्याला साधना म्हणावं. राम हे साध्य म्हणावं. हे कर्ण बुद्धीचा अधिकार म्हणावं. आणि तो मिळणं ज्ञानाची सिद्धी म्हणावं. कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर. काय माऊलींची भाषा आहे. कृष्ण परमात्मा काय बोलायले. जगाला अर्जुनाच्या निमित्ताने काय काय द्यायले. माय देत नाही, बाप देत नाही, भाऊ देत नाही, बहीण देत नाही, जावई देत नाही, लेक बी देत नाही. ते संत देतात. आणि ह्याच्या रिंगणामध्ये आपण अडकतो की नाही. देते का माय ज्ञान. जन्माला आणणारी माय बाप आहे आणि जन्मातून काढणारे संत माय बाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. दोन माय बाप भेटले आपल्याला. एक जन्म देणारे मृत्यू लोकांमध्ये मनुष्य योनीमध्ये आणणारे आणि दुसरे जन्माला थांबवणारे. दोन माय बाप, एक संत आणि हे. त्यांना जगात आले, त्यांना जगात आणलं, त्यांना जगातून काढलं. ह्यांना नसतं आणलं तर त्यांना काढलं नसतं. आधी हे मग ते. जन्मणारे आणि जन्माचा उद्धार करणारे तीन. कुठं कळतंय की श्रेष्ठ कोण आहे. म्हणून तुम्हाला हमेशा सांगते पाठात की त्या गुरु वाचून आयुष्यात कधी कोणी आवडलं नाही, पटलं नाही.
आणि पटवून काय गरज आहे कुणाकडे जाण्याची? पूर्ण आयुष्य दिवस त्यांना द्यायचा. चिंतन, त्यांचं भेट, त्यांचं श्रवण, त्यांचं सान्निध्य, त्यांच्या ऐकणं, त्यांच्या बोधात येणं आणि त्यांच्यापासून आहे ते आपण घेणं आणि आपलं अज्ञान बाहेर काढणं. हे जीवन जगणं म्हणतात, कल्याणाची स्थिती म्हणतात, मोक्षाचा मार्ग म्हणतात, रामाची ओळख म्हणतात. यासाठी आलो आपण. कटकट, भांडणे, द्वेष ते जर टाकला नाही नसेल आपण या जन्मात, तर पुन्हा जन्माला यावं लागतं. ते द्वेषाला पुन्हा, तो द्वेष आपण साथ सोडत नाही. आपण कोणासोबत जर काही केलं, वैर म्हणजे द्वेष, ते आपल्याला सोडतच नाही. हत्या, वैर आणि रेप ही साथ सोडत नसतात. म्हणून ह्या जन्मामध्ये आपली चूक नसताना, आपला दोष नसताना ते आपल्याकडनं ते फेडून घेतात आणि तुम्हाला सजा देतात. आपले नातेवाईक आपल्यावर तलवार घालतात. वैर किती सत्य बोलतात. एखाद्या मनुष्याचा काही गुन्हा नसतो, एखाद्या स्त्रीचा काही दोष नसतो, काही चूक नसती, पण तिला एवढी चाचणी असते त्या व्यक्तीकडून, न भूतो न भविष्यती. कारण ते वय तिच्याकडून तिला फेडायचं असतं, कारण तिनं आधी त्याच्या संकेलं असतं, ते व्यवहार चुकवायचा असतो. म्हणून नीट वागायचं असतं. वैर करणं नको, फेडायला येणं नको, द्वेष करणं नको, तो टाकणं नको, भेदात राहणं नको, अभेदाला सोडणं नको, अज्ञान ठेवणं नको, ज्ञानातून बाहेर येणं नको. छान जगण्याचं शिकवतो आमचा श्रवण बोध. जगावं कसं, मरावं कसं, हे पण शिकावं ते, नाही का? खरे माऊली, साष्टांग दंडवत. खरंच आहे ताई, खरंच आहे, बरोबर. आपल्याला वाटतं बाई त्याची काही चूक नाही, तिनं का धोका दिला भावाला, का म्हणून तसं केलं, तिच्या आयुष्याचं विष का केलं, त्याच्या ताटात विष का टाकलं. असे मोठे मोठे प्रश्न पडतात ना. ते जन्मांतरीच वरती येऊन फेडलं, पण भाऊ असं म्हणून माफ नाही केलं. ते तशी बुद्धी होतीच. पण एखादं पुण्य जर आघात असतं तिचं, तर ती म्हणते नाही भाऊ आहे, बहीण आहे, नाही तिच्यासोबत असं करायचं नाही, वाटणी नाही मागायची, कायदा नाही दाखवायचा. कायद्याची भाषा नात्यात नाही, मग ते नातं टिकतच नाही. आणि त्याला नातं आम्ही म्हणतच नाही जिथे कायद्याची भाषा बोलली जाते. बोले त्याच्या गुणावरून बोलली जाते, कारण त्यानं काहीतरी भानगड केली पण बोलला तो. उगाच कायद्याकडे गुण जाते का? पण तुमचं बी वागणं तेवढं अंधारातलं असतंच ना. मग त्याच्यात त्याला हिशोब द्यावा लागेल ना. तू कशाला बोलतो? फक्त शांत राहायचं, सहन करायचं, साधूकडे जगायचं, ज्ञानामध्ये थांबायचं आणि स्वतःला बघून तिथंच शांत बनायचं, सगळं सहन करायचं. ज्याचा हिशोब त्याला द्यावाच लागतो. कालावधी सत्य, हिशोब तर कधीच चुकत नाही. भले जगताला झाकून केला तरी. म्हणून हलीपाशी जाऊन त्याला बोलायचं, बघ रे बाबा आता कसं करू मी. ते म्हणतो तू गपची बस, मला नाव घेतीस ना माझं, मला जाणतीस ना, मी सगळं बराबर करतो, थांब. कळालं तुम्हाला? नाही कळाले? साध्य साधन होय नाही, किंबहुना तुझं काही पुरेची ना. तू जर माझ्या स्वरूपात मिळालास, तुला माझ्याकडे आणलं, असा ज्ञानाचं श्रवण तू ऐकलंस, तर तुझी ही साधना ज्ञानाची आणि साध्य माझं, तुला मी मिळालो, साधना संपली, साध्य मिळालं, दोन्ही संपलं, तू माझ्याशी एकरूप झाला, साध्य तरी कोणी मनाला कोण उरलं? व्यवहार नाही, वाणी नाही, फक्त आत्मस्थिती बघतोस.
साध्य मिळाले, मिळवायची गरज नाही. साधना संपली, साधनेकडे यायची गरज नाही. अज्ञान संपले, टाकायचं काही काम नाही. आणि तू माझ्यापाशी एक झालास, काही परमार्थ करायचं उरलं नाही. कळाले का ज्ञानेश्वरी? नेडायचंच नाही आम्हाला, तर सवयच नाही, गरज नाही. तिथं जर हरी मिळाला, हरी कळाला आणि बुद्धीमध्ये प्रगटला, तर जायचं कुठे, कोणापाशी? कुठे जायचं? तू आपला भिन्न नाही, तर भिन्न का करायचं? तो माझ्यासोबत आहे, त्याच्यासोबत राहायचं. तो माझ्या आत आहे, त्याला पाहायचं. त्याचं सुख, आत्मसुख आहे, ते भोगायचं. वृत्तीतून बाहेर निघायचं आणि आत्मरंगात रंगायचं. त्या पदावर थांबायचं. ते पद म्हणजे तत्पद. तत्पदम तत्परिमारितय्यम. तत्पदम, त्या पदावर यायचं तुला. गीता पाठे म्हणून नाचती बाई. शब्दाचा किती अवघड आहे लोकांचा अवडंबर. वाईट म्हणत नाही आम्ही. अज्ञान निवृत्त केले किती पद मिळतोय. गीता कळायला, ज्ञान मिळायला, ओवी कळायला जन्मच्या जन्म लागतात बेटा. पण तुमचं काय भाग्य, तुम्हाला खट 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 किती विस्तार. काल ते 1 तास वेदांत कम्प्लीट 1 तास अर्पिली. तरी सर्व कर्म आपले तुवा मज अर्पिली. तू जे कर्म करतोस ते मला अर्पण करतोस, तर काय होतं ऐक. तिने प्रसन्नता लादली आजही माझी. त्याच्यामुळे तुला माझी प्राप्ती झाली. आज तू कर्म दिलेस मला सगळे, म्हणून तुला जी माझं आत्मसुख भोगायला मिळाले, त्या कर्म मला दिल्यामुळे. म्हणून कर्म मी केलं म्हणून नको, कर्माचा भोग घ्यायला पुन्हा खाली येऊ नको. नरक स्वर्गाचा रस्ता धरू नको आणि अज्ञान हृदयात ठेवू नको आणि देहभाव प्रगट करू नको. हो मग साष्टांग. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग. काय सुंदर असते कधी कधी शब्द. निशब्द मन होत आहे. तू जे काही कर्म मला दिलेस, आधी केलेस आणि मग मला अर्पण केलेस, त्याच्यामुळे तुला माझं प्रसन्नता म्हणजे सुख मला मिळाले आणि तू माझ्या स्वरूपामध्ये एक झालास. ते कर्म मला दिल्यामुळं, तुला मी कळाल्यामुळं. जगत करणं हा ज्ञानाचा भाग आहे आणि मी मिळणं हा बोधाचा भाग. माझी प्राप्ती होणं हा वेदांताचा भाग आहे आणि माझ्या सुखाची अनुभूती या अंतःकरणाचा भाग आहे. काही शब्द आहेत. साष्टांग दंडवत माऊली. शब्दच नाही. खूप सुंदर. काय ओवी, खूप सुंदर. काय द्यायली? अफाट अमर्याद ज्ञान सांगायली, जे कधी जगात पण कुणी सांगू शकत नाही. लाखो जरी मला उभा केलं तरी बोवी सांगू शकत नाही. लाख महाराजाकडे जा तुम्ही, एक नाही लाख. बळे नवे झुंजाचे अडळे. तुला प्रसाद दिला आत्मसिद्धीचा. तुला आता युद्ध हे चाललंय, मी हे कसं सांगू, मी युद्धाचा अडथळा धरला नाही, पण तुला ज्ञान देत राहिलो. जगाचा काळ थांबवला मी. 18 दिवस पृथ्वी थांबली होती, काळ थांबला होता. पण युद्ध आहे हे अडथळा धरला नाही आणि तुला ज्ञान सांगत राहिलो आणि तू ऐकत राहिलास. मला युद्ध आडवा आलं नाही अर्जुना. तसा संसार आपल्याला आडवा येऊ नये, ज्ञानासाठी आपण स्वतः जगावं. देवाला युद्धाची अडचण आली नाही आणि आपण पण या व्यवहाराची अडचण मानू नये कदापि मान. म्हणून येणे प्रसाद बळी नवे झुंजाचे अडळे न ठाकेची एक वेळे भाळलो तुझं. तुला मी किती धावत आलो, किती तुझ्यापासून प्रेमान आलो. भाळलो, तुझ्या प्रेमामध्ये अडकून गेलो. भाळलो तुझं. तुला ज्ञान द्यायचंय, तुला मोक्षात आणायचंय, तुझं अज्ञान काढायचंय, तुला युद्धाकडे न्यायचंय, अधर्माचा नाश करायचाय. तुला मी भुललो प्रेमानं, पण मी युद्धाची आडकाठी मांडली का? आता कसं महाभारत करायचंय मला विचार केला का? पण आधी ज्ञान दिलं आणि मग महाभारत घडलं.
अरे बाप. साष्टांग दंडवत अडथळा येतो कर्माचा, घरातला, नात्याचा, तो फेकून द्यायचा आणि ज्ञानाकडे यायचं. भगवंतानं सांगितलं ते ऐकायचं. मी म्हणलं युद्धाचा अडथळा धरला नाही, मी डगमगलो नाही, पण तुझ्या प्रेमाला भाळलो, तुझ्याकडे आलो, तुला गीता दिली, मग युद्ध सुरू केलं. काय सुंदर सांगितलंय माऊली. बापरे, साष्टांग दंडवत. तसंच आहे. हॅलो, पण पुण्यातून बाहेर येण्यासाठी आणि मोक्ष सिद्धीसाठी माऊली बोलले, ते आपण अनुभवावं, ते ऐकावं आणि त्या बोधात थांबावं, देहातून निघावं, क्रोधाला टाकावं, अभिमानाला त्यागावं आणि स्वरूपाला भोगावं, हे ओवीतून शिकावं. मग तिचा सोहळा अनुभवला. आता बघा, भाळ तुझं, मी तुझ्या प्रेमाला भुललो, तुला गीता दिली, अज्ञानाची आडकाठी मानली नाही, युद्धाची मी भेलो पण नाही, जगताला थांबवलं मी तुझ्यासाठी, आणि तुझ्या प्रेमाला भुललो आणि तुला गीता दिली. कळालं का अर्जुना? हो देवा. जे सप्रपंच अज्ञान जाय, जेने एक मी गोचर होय. प्रपंचाचं अज्ञान तुझं नष्ट केलंय मी. प्रपंच म्हणजे हे सगळं माईक पसारा. सप्रपंच अज्ञान जाय, तेने मी गोचर होय. तुला मी कळाले, बुद्धी माझ्यात आली. विषय कळणं, बुद्धी विषयात जाणं, विषय गोचर, आणि मी कळणं आणि परमात्म्याचं ज्ञान होणं. परमात्मा अगोचर आहे, पण तो गोचर झाला माझ्यामुळं. हे तुम्हाला चांगला आनंद देतो. गोचर अगोचर ऐका, चला पुढे. प्रपंच अज्ञान जाळे, जेने एक मी गोचर होय. तुझं प्रपंचाचं अज्ञान टाकून तुला आत्मसिद्धी झाली, तुला मी कळालो. तुझं जगत तिथं थांबलं, जगत नाही हे तुला कळालं. मी आहे हेच तुझ्या बुद्धीनं समजून घेतलं. ऐका, ते उपपत्तीचे उपाय गीता रूप आहे. हे तुला सांगण्याचं कुणी सांगितलं, तुला कळालं. मी माझी प्राप्त कुणी केली? गीता. गीतेनं तुला माझ्याकडे आणलं, मन माझ्यामध्ये थांबलं, बुद्धी माझ्याशी एकरूप झाली, अज्ञानाची निवृत्ती केली आणि तत्पदावर तू आला. ते पद तुझं मी काढून घेतलं. बेटा, हे ज्ञान कसं करणार? खूप सुंदर तुझं ऐका, मी या ज्ञान तुझं आपुले. बघा भाषा बघ, मी ज्ञान तुझं आपुले. माझं ज्ञान तुला मी दिलंय अर्जुना. मी या ज्ञान तुझं आपुले, नाना परी उपदेशिले, नाना प्रकार नाव 1000 ओवीने तुला उपदेश केलाय. एका ओवीने नाही, 9000 ओवीचा पाऊस टाकलाय, 700 ओव्याचा लाभ झालाय. अज्ञानाला भस्म केलंय आणि तुला माझ्या आत घेतलंय. तू देहात नाहीस, माझ्या स्वरूपात आहेस. तू मद्रूप आहेस आणि मी देहावर आहे बोलायला गीता. तू देहाला टाकून माझ्या स्वरूपात आहेस. मी अलीकडे आणि तू पलीकडे. मी या ज्ञान तुझं उपदेशील. उपदेश ज्ञानाचा केला, जगाचा नाही, सुखाचा नाही, कुठल्या विषयाचं नाही. ज्ञान दिलं तुला, तुला आत्मज्ञानचा उपदेश केला गीतेच्या माध्यमातून. हे गहन आहे, हे गुप्त आहे, हे अगोचर आहे, हे असीम आहे, हे अव्यक्त आहे, हे निराकार आहे, हे व्यापक आहे. तुला व्यापकात आणले. काय शब्द आहेत? बापरे बाप. रामा गोविंदा. आणि काय द्यायला बाबा तू? बापरे बाप. हाड. मी ज्ञान तुझं आपुले, नाना परी उपदेशिले, येणे अज्ञान जात सांडवले. धर्म धर्म जय. ह्या ज्ञानाचा उपदेश केल्यामुळं तुझं जे अज्ञान लाखो जन्मातलं होतं, कोटी जन्मातलं, ते तू सांडलंस आणि धर्म आणि अधर्म हे तुझं संपवलं आणि तुला माझ्याकडे मी घेतलं. आता धर्म आणि अधर्म कसे संपवले हे सांगायला 15 मिनिटं लागतात, 10 मिनिटं, 20 मिनिटं लागतात. मला हे संपूर्ण तुम्हाला द्यायचंय. धर्म आणि अधर्म तुम्हाला शिकवायचंय मला.
गीतेचा बोध हृदयात तुमच्या थांबवायचा आहे. मला असं वरवर नाही बोलायचं, माझा देहधर्मच नाही ते असं काही भरगट नाही बेटा. माझा जन्म माझा देह तुमच्यासाठी आहे. धर्म खूप महत्व. मी तुम्हाला ही उभी उद्या सांगेल. उद्या एकादशी आहे. उद्या जर थांबले मी आज तर उद्या आळंदी जाणार नाही अवश्य. हरे भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय.